ॲक्शन आपण बघतोय वर्षानुवर्ष, हॉलिवूड आहे, कोरियन आहे वगैरे. एक असते ॲक्शन आणि ह्या सिनेमामध्ये प्रत्येक ॲक्शन बरोबर काहीतरी इमोशन होतं. म्हणजे जो पहिला तुम्ही बोलला जेव्हा तो बाबू डकेतला मारतो त्याचं ते इमोशन निघतंय का, जेव्हा जेव्हा हमजाची ॲक्शन आहे, प्रत्येक ॲक्शन म्हणजे पहिला धुरंधर पार्ट 2चा जो पहिला सीनच आहे तो ॲक्च्युली इमोशनल सीन आहे की तो त्या रागात जाऊन एक 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 मारतोय. हा जो बॅलन्स होता की ॲक्शन तो आहे कारण आपण एवढे वर्ष ॲक्शन बघितले, पण प्रत्येक फ्रेम प्रत्येक वेळेला ते ते इमोशन पण ठेवणं. ॲज अ ॲक्शन डिरेक्टर तुम्ही काम करताय, मग हे कसं तुम्ही जमून काय होतं वेगळं ब्रीफ का जे बघतायत नवीन ॲक्शन डिरेक्टर त्यांनी काय याच्यातून घेतलं पाहिजे, काय प्रोसेस आहे? जे मी सांगितलं पहिलं की आदित्य सरांचं जे ब्रीफ होतं ना, ते ब्रीफ लाईक इतकं क्लिअर होतं ना. त्यांनी काय सांगितलं की हा जे ॲक्शन आहे ना, हा जो बदला ते घेणार आहे, जो रिव्हेंज तो घेणार आहे ना, हे असं एक एक्झाम्पल सेट व्हायला पाहिजे की लोकांनी रेप करण्यापूर्वी विचार केला त्यांना ते कळायला पाहिजे की जर आपल्याबरोबर असं झालं तर काय होणार. ते ब्रीफ होतं की ईच अँड एव्हरी किलिंग शुड बी लाईक रिअल अँड ग्रुसम, so that the person who's trying to attempt should be scared of that. हो, कारण जेव्हा शेवटी तो बहिणीला भेटून लोक ॲज अ ऑडियन्स तुम्ही समजता, तुम्हाला वाटतं हे करेक्ट हे बरोबर केलं नाही, खूपच हां. छान. आणि जेव्हा आम्ही ते आम्ही 7 दिवस रिहर्सल केलं होतं त्याचं, ते ते पूर्ण जागाचा आम्हाला जागा दिली होती त्यांनी, ओरिजिनल जागा दिली होती. ते तिथे पिढीचं पण काम करायचं चालू असायचं, ते लोक सजवायचे, ते कारण ते पण बंगलो होतं ना, ते पुढं डिलॅपिलेटेड होतं. त्याला कम्प्लीट डेकोरेशन, कम्प्लीट जिचं आम्हाला रूम हवा होता, त्याचे दारे हवे होते तोडायला, ते सगळं ते आम्ही बनवलं. ते आता रील्स मध्ये बघतो तो टुरिस्ट स्पॉट झालाय बंगलो तिकडे आता रील काढताय. तर तो सीन आहे त्याच्यात, ते इमोशन आणि तो एक सर्वात इंटरव्हलवाला पीक सीन की घर की याद नाही, आणि ती जी फाईट आहे, कारण इकडे तुम्ही एक अख्ख्या बंगल्यामध्ये फाईट केली आहे आणि इकडे फक्त एका खोलीत फाईट केली आहे. करेक्ट. आणि त्या फाईटमध्ये काही किती निडल डोळ्यात जमून येणं का, त्या बाथटबवर तो पडून ते, आणि अगेन ते बघताना असं वाटतं की खूप मनापासून ते लागतं कुठेतरी की ती ॲक्शन. आणि आम्ही ऐकलं की 3 दिवसच होते त्या शूटसाठी, म्हणजे वेगवेगळ्या, तर तुम्ही 3 दिवसात तो पूर्ण ॲक्शन विथ इमोशन डायलॉग 3 दिवसात ते आम्ही शूट केलं, पण त्याच्यापूर्वी आम्ही 3 दिवसात त्याचा रिहर्सल पण केला. अच्छा, दुसरीकडे? नाही, म्हणजे त्याच लोकेशनवर केलं होतं मी. पण आम्हाला ते ठरवायचं होतं ना की बिकॉज चॅलेंज काय होतं की ते दोघं भाऊसारखे मित्र असायचे. हो. कारण आणि याला जे ह्याच्या हमजावर काय आता पडली आहे की माझा मित्र पण मला हवा आहे आणि माझा देश पण मला हवा आहे. करेक्ट. जर यांनी बाहेर जाऊन सांगितलं की हा स्पाय आहे तर देशाची वाट लागणार. तर जे इमोशन आहे ना, ते आम्हाला ते इमोशन ठेवायचं की त्याला त्याचं मारायचं नव्हतं. जे काही मारलं त्या मित्रांनी मारले, हा फक्त डिफेन्स करायचं होतं. तर आमचा चॅलेंज हा होता की हा मारू शकतो पण मारणार नाही. जर तुम्ही ते परत बघेन ना, तुम्ही बघेन की तो फक्त डिफेन्स करायचा, मारत होता मित्र. पण आदित्य सरांचा ब्रीफ होता की त्यात ॲक्सिडेंटली त्याचा तो मारला पाहिजे. अच्छा, हे पण नव्हतं कसं ॲक्सिडेंटली त्यांनी मग आम्हाला ॲक्सिडेंटली सांगितलं. पण आम्हाला ते सगळं रिसर्च करावं लागलं की ॲक्सिडेंटली काय होणार, कशाने तो पडणार. पहिला तर तो नशेमध्ये, कारण नशेमध्ये काय काय करू शकतो तो. तर तुम्ही ते बघीन की नशेमध्ये काय काय त्यांनी बघितलं नाही की हमजाला लागणार आहे की नाही लागणार आहे. त्यांनी त्याचा फेस आपटला, सर आपटला, ते लॅम्प फोडली सरा डोक्यावर, ते सगळं त्यांनी केलं. पण कसं काय तर मतलब डेथ कसं असावी, काय लागणार, ज्याप्रमाणे डेथ होणार. पण नंतर ते आम्हाला सुचवलं की आपण एक काम करूया, हे जे बाथटब आहे सुंदर, तर त्याच्यावर जर त्याचे डोकं आपटलं आणि हे छोटा मस्तक त्याला जोराने जर लागलं आणि ते फुटलं, त्याने डेथ होऊ शकतो. कारण तो अगोदर ते नशात आहे आणि ते एक सॉलिड हिट त्याला लागणार. मग
आणि त्या पर्टिक्युलर सिक्वेन्समध्ये तो नशेत असल्याच्या मध्ये त्याला ते जे व्हिज्युअल्स दिसतात, तर हे सगळं पण हे कसं घडत गेलं का आधीपासून प्लॅन्ड होतं? नाही आधीपासून प्लॅन होतं. हे पण ते आधी तसं सांगितलं होतं का मधल्या शॉटामध्ये आपल्याला ते टाकायचं, कारण त्यांनी खूप घेतलंय. करेक्ट. कारण हा हॅल्युसिनेशन त्याला हवावं, हम्म. की तो हॅल्युसिनेशन हवावं म्हणूनच तो तुझ्या मित्राला इतकं हार्ड मारतोय. त्याची मारायची जी पद्धत आहे ते नॉर्मल नसावी, कारण तो नशेत आहे.